Hello students, good morning. See, we are learning your topic Introduction to Microbiology, which belongs to Science and Technology Part 2. See, in previous video lecture, we have discussed about the vinegar production and soya sauce production. How the vinegar is produced with the help of microorganism and how the soya sauce is produced with the help of microorganism. For the production of soya sauce, there is a use of Aspergillus oryzae. This microorganism takes place, and for the production of vinegar, there is a 5-step which we have already seen in a previous video lecture. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विनेगर प्रोडक्शन पाहिलेलं आहे. विनेगर प्रोडक्शनमध्ये एकूण 5 स्टेप पाहिले आपण. त्या 5 स्टेप कोणत्या होत्या हो? तर फर्स्ट वन इज दी फर्मेंटेशन, सेकंड वन इज दी मायक्रोबियल डिग्रेडेशन, थर्ड वन इज दी सेपरेशन, फोर्थ वन इज दी ब्लीचिंग अँड द फिफ्थ वन इज दी प्रोडक्शन ऑफ विनेगर. अशा पद्धतीनं त्या 5 स्टेप होत्या. पहा, विनेगर म्हणजे काय? तर विनेगर इज नथिंग बट इट इज अ 4% ॲसिटिक ॲसिड. पहा, जर का कोणाला वेट लॉस करायचं असेल तर पहा विनेगर वापरलं जातं. विनेगर रोज सकाळी 1 चमचाभर पाण्यात घेतलं जातं. त्याच्यामुळे काय होतं? तर विनेगरमुळं वेट लॉस देखील होतं. या 5 स्टेपनी आपण विनेगर प्रोड्यूस कसं होतं हे पाहिलं होतं. What are the main purpose for the production of vinegar? The vinegar gives sour taste to the food material, and the second purpose for the production of vinegar is used largely for the as a preservative. Most of the amount मध्ये vinegar हे काय केलं जातं? प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. आणि ते फॉर्म कसं होतं ते आपण वेगवेगळ्या प्रोसेसनी पाहिलेलं होतं मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक नवीन पॉईंट सुरू करायला जातोय. त्या पॉईंटचं नाव आहे मायक्रोबियल एन्झाईम्स. सी, मायक्रोबियल एन्झाईम्स याला मराठीमध्ये सूक्ष्म जैविक विकारी असं म्हणतात. पहा, दिस टॉपिक इज ऑल अबाउट मायक्रोऑर्गॅनिझम, इज ऑल अबाउट द कमर्शियल यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, इज ऑल अबाउट द व्हेरियस प्रोडक्ट फॉर्म विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. आता या पॉईंटच्या आधी देखील तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा चार्ट आहे. काय चार्ट दिलेला आहे तिथं? तर मेन प्रॉडक्ट दिलेला आहे, त्याच्यावरती कोणते मायक्रोऑर्गॅनिझम ॲक्ट होतात ते दिलेले आहे, आणि त्याच्यापासून विच प्रोसेस इज फॉर्म अँड आफ्टर दॅट विच प्रोडक्शन इज टेक्स प्लेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, ग्रेप्स. आता ग्रेप्सवरती ईस्ट ॲक्ट होतात, मायक्रोऑर्गॅनिझम ॲक्ट्स होतात, आणि त्या दोघांची रिॲक्शन होऊन ग्रेप्समध्ये काय असते? शुगर असते. शुगरचं आणि ईस्टचं, कोणते ईस्ट? Saccharomyces cerevisiae. This microorganism is react and the process of fermentation takes place, आणि जो काही तो ग्रेप्सचा ज्यूस आहे त्याच्यापासून वाईन तयार केली जाते. अशा पद्धतीनं 4 एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ते तुम्ही तक्ता बघून देखील वाचून देखील जरी बघितला तरी तुमच्या लक्षात येईल. सो मी तो काही घेत बसला नाही. हवा असेल तर आपण शेवटी घेऊयात. पहा, आपण मायक्रोबियल एन्झाईम हा पॉईंट सुरू करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोबियल एन्झाईम पाहण्याच्या आधी आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय एन्झाईम्स. सी, एन्झाईम्स आर द प्रोटीन्स विच ॲक्ट्स ॲज कॅटॅलिस्ट. पहा, एन्झाईम म्हणजे काय हो? तर एन्झाईम दीज आर द प्रोटीन्स विच ॲक्ट्स एज अ कॅटॅलिस्ट. नाऊ द क्वेश्चन इज अराइज दॅट व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तर पहा, जेव्हा तुम्ही टॉपिक नंबर 3 पाहिला, द केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, त्या टॉपिकमध्ये कॅटॅलिस्ट हा वर्ड तुम्हाला गेलेला आहे. देअर आर मेनली 5 फॅक्टर विच अफेक्ट ऑन केमिकल रिॲक्शन. दॅट वन इज नथिंग बट दी रिॲक्टंट, दी पार्टिकल साईज, टेम्परेचर, प्रेशर, अँड द फिफ्थ वन इज दी कॅटॅलिस्ट. व्हॉट इज कॅटॅलिस्ट? Catalyst is a substance which does not take part in a chemical reaction, which does not undergo any chemical change, but it speed up the reaction. It gives fast rate to the reaction. पहा, म्हणजे कॅटॅलिस्टचा रोल काय आहे? कॅटॅलिस्ट काय रोल करतो? तर कॅटॅलिस्टचा रोल काय आहे? हे स्वतःहून तर रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, कोणत्याही पद्धतीचं त्याच्यामुळं केमिकल चेंजेस होत नाही, बट बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ दॅट सबस्टन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज फास्ट. काय होतं? कॅटॅलिस्ट हा असा सबस्टन्स आहे की जो स्वतः तर केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, कोणत्याही पद्धतीचं तिथं केमिकल चेंज होत नाही, बट बिकॉज ऑफ ओनली द प्रेझेन्स ऑफ दॅट सबस्टन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर द स्पीड ऑफ or rate of reaction is getting high.
म्हणजेच एन्झाईम हे काय आहे तर हे एक प्रकारचे प्रोटीन आहेत आणि विच ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट, म्हणजे जो कॅटलिस्टचा रोल असतो तोच कशाचा असतो एन्झाईमचा असतो. नावडेज द मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड. का बरं मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करायचे, कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहेत मायक्रोबियल एन्झाईम्सच्या त्या आता आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्लिअर झालं एन्झाईम म्हणजे काय. एन्झाईम्स आर दी प्रोटीन्स विच ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट, आणि कॅटलिस्ट म्हणजे काय ते मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. सी microbial enzymes. What are the various characteristics of microbial enzyme? The first characteristics of microbial enzyme is nothing but the microbial enzyme is active at low temperature, pressure and pH, so the energy is saved. See what is the first characteristics? पहा microbial enzyme काय करतात तो हे at very low temperature, pressure आणि pH ला तिथं काय होतात त्या लगेच ॲक्टिव्ह होतात. त्यामुळं तिथं काय होतं एक्स्ट्राचं टेम्परेचर, एक्स्ट्राचं प्रेशर, एक्स्ट्राचं pH ॲडिशन, pH बॅलन्सिंग हे तिथं काही करावं लागत नाही. देर इज अ नो नीड और देर इज अ नो नीड टू ॲड मोर टेम्परेचर, मोर प्रेशर, मोर pH बॅलन्सिंग, ह्या सगळ्या गोष्टी तिथं कराव्या लागत नाहीत. का, कारण की खूप लो टेम्परेचरला सुद्धा खूप लो टेम्परेचर, खूप लो प्रेशर आणि pH बॅलन्सिंग न करता देखील हे जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत हे काय होतात तो ॲक्टिव्ह होतात. सो एनर्जी काय होते आपली सेव्ह होते, त्या ठिकाणी एनर्जी सेव्ह केली जाते. द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम इज दी इरोजन प्रूफ इंस्ट्रुमेंट्स आर नॉट नेसेसरी. सी जेव्हा काय केलं जातं अदर जे प्रोडक्ट असतात ते वापरले जातात त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी इरोजन होतं मोठ्या पद्धतीनं. तर ते इरोजन प्रूफ जे काही इन्स्ट्रुमेंट असतात मग मोठ्या प्रमाणावरती त्या आता इरोजन होते म्हटल्यानंतर इरोजन झाल्यानंतर तिथं इरोजन प्रूफ काय करावं लागणार आपल्याला, जे इन्स्ट्रुमेंट इरोजन करत नाहीत असे इन्स्ट्रुमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला वापरावे लागणार. जर का आपण मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले तर त्या ठिकाणी असे इन्स्ट्रुमेंट वापरायची गरज नसते. सो द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स unnecessary byproducts are not formed because of the microbial enzyme. See आत्ताच आपण काय पाहिलं तर व्हिनेगर प्रोडक्शन पाहिलं. व्हिनेगर प्रोडक्शनमध्ये जेव्हा ॲसिटिक ॲसिड फॉर्म झालं तेव्हा त्या ॲसिटिक ॲसिड नुसतं फॉर्म झालं का हो, त्याच्याबरोबर काय फॉर्म झाले, काही अल्डिहाइड फॉर्म झाले, काही कीटोन्स फॉर्म झाले. म्हणजे जेव्हा एखादं प्रोडक्शन होतं त्याच्यामधून वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स देखील फॉर्म होतात. हे जे काही बाय प्रोडक्शन आहे अननेसेसरी हे जे नको असतात हे मायक्रोबियल एन्झाईममुळं काय होतं रोखले जातात. ते काय होतात, देर इज अ नो formation of these such byproduct takes place due to microbial enzymes. Number 4 characteristics of microbial enzyme is the elimination and decomposition of waste material is avoided. पहा काय होतं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड. मायक्रोबियल एन्झाईम जर का आपण वापरलं किंवा यूज केले तर काय होतं ते मायक्रोबियल एन्झाईम्सच काय करून घेतात तो रिॲक्शनचा रेट वाढवतात. त्या ठिकाणी ते काय करतात व्हेरी लो टेम्परेचर प्रेशरला ॲक्टिव्ह होतात. सो जे काही डिकम्पोज्ड मटेरियल आहे, जे काही सबस्टन्सेस आहेत ते त्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. सो असं जे डिकम्पोजिशन आहे, असं जे इलिमिनेशन आहे हे काय केलं जातं अवॉइड केलं जातं. सो इट कॅन बी रियूज्ड. ते पुन्हा पुन्हा प्रोडक्ट्स काय करता येतात आपल्याला वापरता येतात. and because of reuse it is a eco-friendly. The main important characteristics of microbial enzyme is these are eco-friendly. These all about characteristics of microbial enzymes. समजलेले आहेत काय काय सांगितलेले आहेत, एकूण 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेल्या आहेत. नाउ we are going to discuss about some examples of microbial enzymes. Which microbial enzymes are formed? See, oxidoreductase. Number 2, transferase. Number 3, lyase. Number 4, isomerase. Number 5, ligase. And number 6 is hydrolase. Hydrolase. These are the various examples of microbial enzymes. See, now what are the uses of microbial enzymes? The first use of microbial enzyme is it is used in industries like cheese, plant extract, textile industry, leather industry,
अँड पेपर इंडस्ट्री. पहा, ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज केला जातो फॉर डिग्रेडेशन पर्पज, फॉर डिकम्पोजिशन पर्पज, फॉर दी फास्ट रेट रिॲक्शन, फॉर दी इको फ्रेंडली पर्पज. ह्या सगळ्या कारणांसाठी काय केलं जातं, ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत, कोणकोणत्या इंडस्ट्रीमध्ये सांगायच्या, चीज इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, टेक्स्टाईल इंडस्ट्री, या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात. नाउ द सेकंड यूज ऑफ मायक्रोबियल एन्झाईम इज द फूड मटेरियल लाईक कोल्ड ड्रिंक्स, केक्स, ज्यूस, आईस्क्रीम. याच्यामध्ये देखील काय केले जातात, तो मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात. जे काही कोल्ड ड्रिंक्स आहेत, केक आहेत, तुमचे ज्युसेस आहेत, आईस्क्रीम्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे पुडिंग्स आहेत, त्याच्यामध्ये देखील मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात. का मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात? बिकॉज इट गिव्स कलर अँड फ्लेवर टू दॅट फूड प्रोडक्ट. मायक्रोबियल एन्झाईममुळे काय होतं, व्हेरियस त्याच्यामध्ये काय केले जातात, कलर्स आणि जे काही फ्लेवर्स असतात ते फ्लेवर्स ॲड केले जातात. दिस ऑल अबाउट मायक्रोबियल एन्झाईम. सी, मायक्रोबियल एन्झाईम पुन्हा एकदा तुम्हाला क्विक सांगते. मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एन्झाईम म्हणजे काय समजून घ्या. एन्झाईम्स इज नथिंग बट दीज आर दी प्रोटीन्स विच ॲक्ट्स ॲज कॅटॅलिस्ट. आता विच ॲक्ट्स ॲज कॅटॅलिस्ट हे जे काही आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जो काही रोल कॅटॅलिस्टचा असतो तोच रोल एन्झाईम्सचा असतो. कॅटॅलिस्टचा रोल काय मी सांगितला, catalysts are the substances which does not undergo chemical reaction, which does not undergoing any chemical change, but it speed up or it gives fast rate to that chemical reaction. हाच रोल कोणाचा आहे, एन्झाईमचा आहे. त्याच्यानंतर आपण मायक्रोबियल एन्झाईमच्या एकूण 5 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. एक म्हणजे द फर्स्ट वन, इट इज ॲक्टिव्ह ॲट व्हेरी लो टेम्परेचर, प्रेशर अँड pH, सो एनर्जी इज सेव्ड. सेकंड वन इज दी इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन, अवॉइड केलं जातं, त्यांना रियूज केलं जातं, ते इको फ्रेंडली आहेत. आणखी आपण काय सांगू शकतो, इरोजन प्रूफ जे इन्स्ट्रुमेंट असतात, जे खूप सारे खर्चिक असतात, त्या इन्स्ट्रुमेंटची गरज लागत नाही. आफ्टर दॅट आपण काय पाहिले, एक्झाम्पल्स पाहिले. एक्झाम्पल एकूण 6 पाहिले आपण. ऑक्सिडोरिडक्टेज आहे, लाएज आहे, आयसोमरेज आहे, हायड्रोलेज आहे, लिगाएज आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मायक्रोबियल एन्झाईम्स नावडेजमध्ये अवेलेबल आहेत. आणि नंतर आपण त्याचे युजेस पाहिलेले आहेत. या युजेसनंतर तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक चार्ट आहे, तशाच पद्धतीने दिलेला आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स दिलेले आहेत आणि त्याचा कमर्शियल यूज, त्याच्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात आणि तिथं प्रोसिजर कोणती होते, प्रोसेस कोणती होते, हे देखील दिलेलं आहे. पाहिजे तर आपण हे नंतर पाहूयात. नाव तुमच्या पुस्तकामध्ये एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे झॅन्थम गम. व्हॉट इज झॅन्थम गम? दिस इज अ प्रोडक्ट और इट इज अ व्हेरी गुड प्रोडक्ट और झॅन्थम गम इज अ वन काइंड ऑफ अ थिकनर. पहा काय सांगितलं मी, झॅन्थम गम हा एक काय आहे हो, थिकनर. थिकनर म्हणजे काय, विच गिव्ह थिकनेस टू दॅट पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट, फूड मटेरियल. हे काम कोणाचं असतं, झॅन्थम गमचं. व्हॉट इज झॅन्थम गम? झॅन्थम गम इज अ गुड प्रोडक्ट, इट इज अ हेल्दी प्रोडक्ट विच ॲक्ट्स ॲज अ थिकनर. काय काम असतं त्याचं, जे काही तुमच्या जाम असतात, जेलीज असतात, यांना थिकनेस देण्याचं. पाहते कसं असतं, प्रोटीन सस्पेन्शन आणि एकदम थिकनेस देण्याचं काम कोणाचं असतं, तर झॅन्थम गमचं असतं. सी, इट गिव्स थिकनेस टू आईस्क्रीम, पुडिंग्स, चॉकलेट अँड मिल्कशेक्स. जे काही आईस्क्रीम्स असतात, तुमचे चॉकलेट्स असतात, मिल्कशेक असतात, पुडिंग्स असतात, यांना थिकनेस देण्याचं काम कोण करतं, झॅन्थम गम. आज जर का घरी गेल्यानंतर खाल्लं तर आठवा, कशामुळं थिकनेस येतो, तर झॅन्थम गममुळे त्यांना काय येतं, थिकनेस येतो. नाव द क्वेश्चन इज अराइज दॅट हाऊ द झॅन्थम गम इज प्रोड्यूस्ड. झॅन्थम गम कसा प्रोड्यूस केला जातो, तर पहा, स्टार्च अँड मोलॅसिस, दिस मिक्स विथ झॅन्थोमोनास स्पेसीज. व्हेरी इम्पॉर्टंट की ज्याच्यापासून झॅन्थम गम हे प्रोडक्ट तयार केलं जातं. कशापासून तयार केलं जातं, तर झॅन्थोमोनास स्पेसीज. ही जी स्पेसीज आहे त्यांची रिॲक्शन कोणाबरोबर केली जाते, स्टार्च आणि मोलॅसिस. आता स्टार्चमध्ये पण काय असते, शुगर असते. मोलॅसिसमध्ये पण काय असते, शुगर असते. आणि यू नो दॅट व्हेरी वेल, व्हेन शुगर इज रिॲक्ट विथ ईस्ट, there is a formation of or the process of fermentation takes place. आपल्याला माहिती आहे, जेव्हा एखादं मायक्रो ऑर्गॅनिझम आणि शुगर या दोघांमध्ये केमिकल रिॲक्शन होते,
काय होतं, त्या शुगरमध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स काय होतं, त्यांची केमिकल रिॲक्शन होते आणि तिथं कोणती प्रोसेस होते, तर फर्मेंटेशन प्रोसेस होते. विथ द हेल्प ऑफ विच bacteria, Xanthomonas species bacteria. This is a one kind of a bacteria and the fermentation process takes place and xanthan gum is produced. Why xanthan gum is used? का बरं त्याचा यूज करायचा, तर पहा, variously useful properties like solubility in hot and cold water. very important one. xanthan gum का यूज करायचा, कारण की त्याची मेन प्रॉपर्टी जी आहे ती सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर सोल्युबिलिटी म्हणजे विरघळणे. जेव्हा तुम्ही 11 सायन्सला जाल, केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल कराल, तेव्हा तुम्हाला सोल्युबिलिटी ही फर्स्ट कॅरेक्टर आहे. काय करायचं, टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये जे असेल ते प्रोडक्ट टाकायचं आणि वॉटरमध्ये शेक करायचं. तसंच xanthan गम हे काय आहे, तुमचं कोल्ड वॉटर असू दे, हॉट वॉटर असू दे, दोन्हीही वॉटरमध्ये ते कसं आहे, तर ते सोल्युबल आहे. अँड दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ xanthan गम. म्हणून याचा यूज केला जातो. गरम पाण्यामध्ये देखील आणि गार पाण्यामध्ये देखील ते इझिली सोल्युबल होतं, म्हणून हे यूज केलं जातं. सी, आफ्टर दॅट इट हॅविंग हाय डेन्सिटी. कशामुळे आणखी यूज केलं जातं, तर त्याची डेन्सिटी हाय असते अँड इट गिव्ज थिकनेस टू दी व्हेरियस प्रोडक्ट्स ऑर food products. Now we are going to discuss about some uses of xanthan gum. See, the first use of xanthan gum, it is used in production of pigments. In pigment production, the xanthan gum is used. After that, various fertilizers, various weedicides. पहा, जे काही वेगवेगळे फर्टिलायझर्स असतात, फर्टिलायझर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, केमिकल फर्टिलायझर्स असतील, विडीसाइड्स म्हणजे काय हो, तणनाशक. वीड जे आलेलं असतं फार्ममध्ये, हां, त्याच्यामध्ये देखील xanthan गम हे यूज केलं जातं. इट यूज्ड इन अ टेक्स्टाईल पिगमेंट्स, इट इज यूज्ड इन अ टूथपेस्ट अँड इट इज यूज्ड इन हाय क्वालिटी पेपर. जे काही हाय क्वालिटी पेपर आहे त्याच्या प्रोडक्शनमध्ये देखील xanthan गम यूज केला जातो. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर खूप सोप्या पद्धतीनं मी हे पॉईंट्स काढलेले आहेत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ते खूप शॉर्टमध्ये मी लिहिलेले आहेत आणि तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, 2 पॉईंट्स पाहिलेले आहेत आपण ऑलरेडी. एक मी तुम्हाला पुन्हा समजून सांगितलेलाच आहे, मायक्रोबियल एन्झाईम्स आणि xanthan गम. व्हॉट आर मायक्रोबियल एन्झाईम्स? सूक्ष्म जैविक विकरे. त्याचे आपण मीनिंग पाहिलं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, त्याच्या एक्झाम्पल्स पाहिले आणि त्याचे युजेस पाहिले. बोर्डवरती जे काही लिहिते ते तसंच्या तसं तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्या, म्हणजे पुस्तकामध्ये जे निबंधामध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला पाहण्याची गरज लागणार नाही आणि ते जर का वाचायला जाल तर मग खूप डोकं फिरेल, काही कळणार नाही आणि उगीचच मग टेन्शन घेत बसाल की हे समजत नाही आहे, हे कळत नाही. सो बोर्डवरती जे काही दिलेलं आहे सोप्या पद्धतीत काढायचा प्रयत्न केलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप समजलं असेल. आपण थांबूयात.